मित्रांनो, आज मी तुम्हाला सत्ता, पैसा आणि विश्वासघाताची एक इंटरनॅशनल गोष्ट सांगणार आहे. लोकशाही हिरावून घेणारा, दहशतवादी आणि हिंसेच्या जोरावर राज्य करणारा लिबियाचा निर्दयी हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी बद्दल तुम्हाला ठाऊकच आहे. पण फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोजी आणि हुकुमशहा गद्दाफी यांच्यातले संबंध किती गूढ, वादग्रस्त आणि घातक होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. एकेकाळी हे दोघं इतके सामर्थ्यवान होते की त्यांच्या इशाऱ्यावर शिवाय जगभरात पानही हलत नसायचं. पण काळाचं चक्र फिरलं. आज गद्दाफी कायमचा जमिनीत गाडला गेला, तर दुसऱ्या सार्कोजीला फ्रान्सच्या न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली. 25 सप्टेंबर 2025 रोजी पॅरिसच्या एका कोर्टानं सार्कोजीला 2007च्या निवडणुकीतील बेकायदेशीर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवलं. 5 वर्षांची कैद आणि 1 लाख युरो दंडाची शिक्षा हे फ्रान्सच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व पाऊल ठरलं. पण या कथानकाची खरी सुरुवात झाली होती 1977 मध्ये. फक्त 23 वर्षाचे असताना सार्कोजी फ्रान्सच्या न्यूली सुरसिन शहराचे नगरसेवक झाले. 1983 मध्ये फक्त 28 वर्षाचे असताना ते शहराचे महापौर बनले आणि तब्बल 19 वर्ष त्या खुर्चीवर बसून राहिले. 1993 मध्ये ह्युमन बॉम्ब या कुख्यात किंडरगार्टन बंधक प्रकरणात पोलिसांसोबत केलेल्या मध्यस्थीमुळे त्यांना राष्ट्रीय ओळख मिळाली. 1993 ते 1995 दरम्यान पंतप्रधान एडवर्ड बल्लादूर यांच्या मंत्रिमंडळात सार्कोजी बजेट मंत्री आणि सरकारचा प्रवक्ता बनले. याच काळात सार्वजनिक कर्ज प्रचंड वाढलं, अर्थसंकल्प तुटीत गेला आणि सार्कोजीवर जोरदार टीका झाली. 1995 मध्ये बल्लादूरचं समर्थन करून स्वतःचे राजकीय गुरु राष्ट्राध्यक्ष जॅक्स शिराक यांना नाराज केलं आणि सत्तेतून हकालपट्टी सुद्धा सहन केली. पण सार्कोजी थांबणाऱ्यांपैकी नव्हते. 1997 मध्ये पुन्हा राजकारणात पुनरागमन केलं आणि 1999 मध्ये RPR पक्षाचं नेतृत्व घेतलं. जरी युरोपियन निवडणुकीत त्यांच्या पार्टीचा मोठा पराभव झाला, तरी 2002 मध्ये शिराक पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना फ्रान्सचा इंटेरियर मिनिस्टर करण्यात आलं, जे भारतातल्या गृहमंत्र्यांसारखंच महत्त्वाचं पद असतं. पोलीस सुधारणा, रस्ते सुरक्षा मोहिमा आणि मुस्लिम काउन्सिलची स्थापना या सगळ्यांमुळे सार्कोजीची लोकप्रियता वाढत गेली. पण सार्कोजी यांनी वेगळं आणि काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं आणि इथूनच त्यांचे धागे जोडले गेले हुकुमशहा गद्दाफीशी. 2005 मध्ये गृहमंत्री असताना सार्कोजी आणि गद्दाफी यांच्यात अनऑफिशियल गुप्त करार झाले. त्यावेळी लिबिया आणि गद्दाफी शासन आंतरराष्ट्रीय अलगावात होतं. लॉकरबी बॉम्बस्फोट आणि दहशतवादामुळे गद्दाफीवर निर्बंध होते. सार्कोजीला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची स्वप्न होती आणि त्यासाठी प्रचंड पैसा हवा होता. दावा केला जातो की गद्दाफीच्या शासनानं सार्कोजीला 2007च्या निवडणुकीसाठी तब्बल 50 मिलियन युरो म्हणजे जवळपास 450 कोटी दिले. बदल्यात फ्रान्सकडून गद्दाफीची जागतिक प्रतिमा सुधारण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. एअरबस विमान करार, अणुसहकार्य आणि अगदी गद्दाफीचा मेव्हणा अब्दुल्ला सेनुसी याच्यावरचं फ्रेंच अटक वॉरंट रद्द करण्याचं आश्वासन हे सगळं या सौद्यात सामील होतं. लेबनीज व्यापारी जियाद ताकीदीन यानं दावा केला होता की त्याने लिबियातून रोख पैशांनी भरलेले 3 सुटकेस फ्रान्सला पोहोचवले. सार्कोजीचे जवळचे सहकारी सुद्धा गुप्त दौऱ्यावर त्रिपोलीला गेले होते. याबाबतचे पुरावे देखील मिळाले. 2007 मध्ये सार्कोजी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेच गद्दाफीचं पॅरिसमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्या भेटीत मोठमोठे व्यापार करार झाले, पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. 2011 मध्ये अरब स्प्रिंग पेटला आणि त्याच सार्कोजीनं नाटो हल्ल्याचं नेतृत्व करून गद्दाफी शासन उलथून टाकलं. ज्याच्याकडून पैसा घेतला त्यालाच रक्ताच्या खाईत लोटलं आणि आता पॅरिसचं कोर्ट सांगतंय की विदेशी फंडिंग गंभीर गुन्हा आहे. सार्कोजी म्हणतोय ही राजकीय साजिश आहे आणि गद्दाफी कुटुंबाचा बदला आहे. पण सत्य हे आहे की सत्ता, पैसा आणि विश्वासघाताच्या या खेळात शेवटी गद्दाफी मरण पावला आणि सार्कोजी तुरुंगाच्या दारात उभा आहे. जर तुम्हाला हुकुमशहा गद्दाफीची खरी कहाणी जाणून घ्यायची असेल, एका भटक्या जमातीच्या मुलानं एक थेंब रक्त न सांडता 4 दशकं कशी सत्ता गाजवली, तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.